वर्ष काम केलं. मच्छीमार इथं आम्ही पाहिजे सुरक्षित नाही, मेंढपाळ सुरक्षित नाही, दूध करणारा दूध उत्पादक शेतकरी सुरक्षित नाही, शेतीमालाला भाव भेटत नाही. मग आता आमच्या समोर पर्याय तरी काय? मंत्र्यांना पर्याय दाखवला, फार चांगला पर्याय दिला त्यांनी. काय काही जमत नसेल तर रमी खेळा, उरलं सुरलं सगळं फिटून टाका अशी व्यवस्था आम्ही पाहतोय कृषी मंत्र्यांना केली. आज 9,000 कोटी रुपये फक्त टॅक्स रमीतून भेटणारा फक्त कर रुपयातून जर पैसे भेटले असतात तर महाराष्ट्राला 9,000 कोटी रुपये भेटले. म्हणजे 1 लाखाचा धंदा आम्ही पाहतो रमीवाल्यानं खिशात घातला आणि हा पैसा सगळा गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा आहे, सामान्य लोकांचा आहे. खिशात आम्ही पाहतोय सामान्य लोकांच्या खिशात हात घालायचा आणि पुन्हा उद्योगपत्याचे पोट भरण्याचं काम देवेंद्रजीचं सरकार या महाराष्ट्रात करत आहे. त्याचा निषेध झाला पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन आहे. आज रमी खेळताना आम्ही पाहतोय विधान परिषद मध्ये माणिकराव कोकाटे दिसतं. याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही. छत्रपतीनं वतनदारी बंद केली भाऊ. त्या वतनदारीमुळे घरातले लोक छत्रपतीच्या विरोधात गेले. कारण वतनदारी काय होती? वतनदारी अशी होती का 4 हिस्स्यामध्ये 2 हिस्से आम्ही पाहतोय वतनदाराला द्यायला लागत होते, 2 हिस्सेच आमच्या शेतकऱ्याला भेटत होते आणि ते वतनदारी शिरकेले भेटली नाही म्हणून आमचे संभाजी राजेला बलिदान द्यावं लागलं. आणि तरी सुद्धा ते वतनदारी आमच्या राजाला स्वीकारली नाही. पण हे रमी स्वीकारून आम्ही पाहतोय रमीचा लुटून जो काही 9,000 कोटीचं आम्ही पाहतोय कर जमा करतोय त्याचा निषेध केला पाहिजे. आमच्या मुद्द्यावर पाय ठेवून जर तुम्ही पैसे कमावून राज्य चालवत असेल तर याच्यासारखं दुर्दैव देवेंद्रजी मोठं नाहीये. राम राज्य म्हणायचं का रावण राज्य म्हणायचं अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली. आणि म्हणून आम्ही मागतोय का मेंढपाळ आमचं मच्छीमार असेल, आमचं शेतकरी असेल, जशी कर्जमाफीचा विषय असेल 20% तुम्ही हमी भावावर 20% नफा देणार होते, बोनस देणार होते, ते सुद्धा बोलायला तुम्ही तयार नाही. आज समिती जाहीर केली पण देवेंद्रजींना मीडियासमोर काय सांगितलं माहित आहे? यावर्षी पीक पाणी चांगलं आहे आणि पीक पाणी चांगलं आहे त्याच्यामुळे यावर्षी कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही. देवेंद्रजी तुम्ही हुशार आहे, ऍडव्होकेट आहे, अर्थाचा तुम्हाला अर्थाचं खूप चांगलं नॉलेज आहे. आणि मग असं असताना ज्वारी जे आहे ते हमी भावामध्ये 33 रुपये, तिच्या हमी भावाचा रेट आहे 3,300 रुपये आणि ज्वारी विकावं लागतं 1,500 रुपये. अजूनही पोर्टल सुरू केलं, अजूनही ज्वारीचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. चांगली ज्वारी माती मोल भाव विकावं लागतं. मागच्या वर्षी 3,500 सोयाबीन विकावं लागलं. पीक पिकलं चांगलं पण हरामखोरेनं लुटलं हे सांगायची लाज वाटतं. याचा खरा अर्थ हिशोब आम्हाला घ्यावा लागणार आहे. या हिशोबासाठी आम्ही पाहतोय ही लढाई जातीपाती धर्माची पंथाची भावनेची नाही आहे. ही लढाई पैशाची आहे, अर्थभेदाची आहे. आम्ही पाहतोय आम्ही जे कष्ट करून आम्हाला जे पैसा भेटत नाही लुटलं जातं आणि श्रीमंताचे घर भरल्या जातं. त्याच्या विरोधातली ही लढाई आपण लढतो आहे. आपण सर्वजण इथे जे उपस्थित झालात त्यांना मानाचा मुद्रा बच्चूकडू अर्पण करतोय. किमान तेवढे तरी तुम्ही हजर झालात याबद्दल धन्यवाद मानतोय. कारण एवढे जमा होणं कठीण आहे. हे जर जातीची लढाई लढलो असतो तर मजा आली. धर्माच्या लढाईमध्ये अधिक गर्दी व्हायला वेळ लागली नसती. पण हे हक्काची लढाई अशीच मागत जातं. देशामध्ये काम करणारा असा देशात पाय घासून घासून मरतं आणि त्यासाठी ही लढाई लढणं. मित्र तुम्ही थोडके जरी असले तरी बच्चूकडू थांबणार नाही. देवेंद्रजीला कर्ज माफी आणि आमच्या इतर मागण्या मंजूर केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसू देणार नाही. आता खऱ्या अर्थानं आमची भगतसिंगगिरी सुरू झाली. पुढचं आंदोलन तारीख न सांगता मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार. तारीख सांगायचं नाही, मेंढपाळ घेऊन आम्ही पाहतोय मंत्रालयात घुसू. आणि याचा इशारा आम्ही आज संभाजीनगर मधून तुम्हाला देतोय. प्रचंड महाराष्ट्रात 500 ते 600 ठिकाणी आंदोलन झालंय. प्रचंड प्रतिसाद आम्ही पाहतोय आंदोलनाला आहे. आपण सर्व इथे आलात. खास करून मीडियाचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. त्यांनी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी हे आंदोलन तुम्ही दाखवलं. कारण हे दाखवलं नाही तर मग त्याचे आम्ही पाहतोय परिणाम उमटत नाही. पण तो जे काही आम्ही तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो. आणि इथे हे 2 शब्द संपवतो. आमचे कुणालजी असेल, सुधाकरजी असेल, गाडीचे असेल, सगळे कार्यकर्ते असणार त्या सर्वांचा आभार मानतो आणि इथे 2 शब्द संपवतो.
महाजन जे इथं आले त्यांनी खरं तर मी नाही म्हटलं होतं पाय धुवायला, पण त्यांनी ते पाय धुतले, कारण हे पाय शेतकऱ्यासाठी धुतलेले आहे. हा बच्चूकुळचे पाय नाही, माझ्या कष्टकरी काम करी शेतकरी शेतमजुराचे हे पाय आहे. त्याच्या सगळ्या आत्महत्या थांबण्यासाठी हा मी प्रयत्न करतो आहे. रोज ह्या आत्महत्या होत्या त्या थांबल्या पाहिजे अशी खऱ्या अर्थानं सरकारलाही प्रार्थना करतो. लगेच आम्ही पायदळी निर्णय घ्यावा अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपतो. इथून बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला आपण अभिवादन करायला जाऊ. राम रवी रवा इकडे बघा ओके व्हेरी गुड. आमच्यावर कमी प्रेम दाखवतो नंबर मी ते काय आज मोर्चा धरतो ना, मी धरतो ना. आज महाराष्ट्रभर आम्ही पाहतोय चक्काजाम झाला, पण नागपूरचा एसपी अतिशय उर्मट. असं वाटलं का बीजेपीच्या कार्यालयात बसून कारवाई करतं की काय. अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यावर केली, अतिशय वाईट. आम्ही मारझोड करण्यापर्यंत ते गेलं आणि वसईचे आमचे पाहतोय कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे. फक्त आंदोलनाची जागा बदलवली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेले आहे. या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे. मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मात न गुंतता मी शेतकरी म्हणून लढतोय, मी मजूर म्हणून लढतोय, याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे. आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे तितक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मर गए तो भी फिकर नहीं, लेकिन लढने वाले हैं, जोर से लढने वाले हैं. उपोषण केला तरी सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मंत्रालयात मेंढ्याचं घुसे. हा, न सांगता घुसू. बिलकुल. आता भगतसिंगगिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे. 7 दिवस उपोषण केलं, बगर आम्ही पाहतोय अन्नाचं राहिलो. 8 दिवस पदयात्रा केली, आमच्या पायाले फोडं आले, पण सरकारले मात्र जाग येत नाही. बनवा बनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात, त्यांना असं वाटतं का आपण हुशारी न करतोय, आपण कुठेतरी लोकांना काहीतरी आम्ही चिवत्या बनवायचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे. देवेंद्रजी, तुम्ही आम्हाला खऱ्यातच मूर्ख बनवा, पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका. कारण त्याचं हातावरचं पायतं पोट आहे, त्याचे हात थांबले का त्याचं पोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचं सुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या. इथून आम्ही पूरतांब्याला जात आहोत. पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या पूरतांब्याच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये, त्याचाही प्रयत्न आम्ही करतो. कारण काय आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन करू नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं, ताब्यात घेतलं गेलं, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. ते तर होतच नाही, काही सांगायला लागतं. तो प्रयत्न नेहमी होतच असतं. बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवले, येऊच दिलं नाही रस्त्यावर. आणि मग हा जो 2 तासाचं आंदोलन होतं, पण तरी सुद्धा ते 2 तास सुद्धा यांना सहन होत नाही. कुठेतरी आंदोलनकरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे. खरं तर आम्ही पाहतो आंदोलनात जितका देश जिवंत होता तेव्हा स्वातंत्र्यात नाही, परतंत्र्यात नाही. आणि आता आंदोलनकारी संपले पाहिजे. तुमच्या आंदोलनाला एमआयएम असेल, मनसे असेल यांनी एक प्रकारे पाठिंबा दर्शवलेला आहे. येत्या काळामध्ये नवीन समीकरण पाहायला मिळू शकतात. आता राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे. आम्ही राजकारणासाठी एक होत नाही, मुद्द्यासाठी एक होतो आहे. राजकारणासाठी अनेक पैलू आहे, परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे. मुद्द्यासाठी मनसेपासून एमआयएम असेल, काही काँग्रेसची मंडळी आहे, काही उभाटाची आहे, त्या सगळ्यांनी मदत केली आहे ना, त्या त्या ठिकाणी मदत केली आणि याचा आनंद आहे.